सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन आपण पाहतोय. रोटरी चषक 2025 थरार चालू सामना दोन विद्यमान संघामधून पाहतो. एका बाजूला गावदेव वडूनगर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. या अगोदर मात्र या स्पर्धेमधून एक कबलदारीची कामगिरी संघात आपण पाहिला नंदकिशोर खारबाव. ज्ञानेश्वर कोण गावदेव वडूनगर संघाचा 12 मॅन आपण समन कक्षामध्ये यायचे. ज्ञानेश्वर आणि सनी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. कोर्ट क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करणार गोलंदाज परशु पाटील. चालू करा. आणि पहिला चेंडू पेस करताना थोडं दोनसाठी खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज ज्ञानेश्वर याला लेग बाईकच्या रूपाने एकदा कंप्लीट झाली. ज्ञानेश्वर हा थोडासा बीट झाला होता. हलकासा अपील आपण पंचांना प्रश्न होता मात्र पंच संमत झाली नाही. एकदा बेने संघात धावसंख्या होती बिनबाद एक. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज परशु. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका होते. कार्पेट चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशु. अतिशय चांगला फटका. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट सेलिमेटरला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि पहिला फलंदाज गावदेव वडूनगर संघाचा ज्ञानेश्वर याची खेळी मात्र संपुष्टात. शून्याचा चष्मा परिधान करून मैदानातून जात असताना ज्ञानेश्वर. नेक्स्ट बॅट्समन दिलीप. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. नेक्स्ट बॅट्समन येतो दिलीप. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशु पाटील. अतिशय चांगला चेंडू. प्रतिम चेंडूची फेक झाली. तोंडसाठी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. निश्चित चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. अद्यव स्थिती आपण पाहतोय नवगर संघाची 1-2. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा पटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फेक थोडीशी रॉंग इन. बाईकच्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. चिक्की सिंगल. धावसंख्या 3.
या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शपाल झाला होता. पुढे येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं तर सनी याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफूट आपण संघ पाहतो. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून करता आली नाही. धावा आहेत ते फक्त आणि फक्त 3. आणि महत्त्वाचा, सर्वात महत्त्वाचा बिग कार्ड ज्ञानेश्वर हा बाद झालेला आहे. खऱ्या तर चालू ओव्हरचं आपण अपडेट पाहिलं तर 2 अतिरिक्त धावा आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज तो जोगेन. आणि मात्र पहिला चेंडू थोडासा दिशाहीन जोगेन याच्या माध्यमातून आपण आपल्याला आउट ऑफ लेग स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ. धावसंख्याकडे पुरस्कार धावसंख्या होती ती 4. 1/4 ओव्हर क्रमांक दुसरं. 2 दिग्गज संघ खऱ्या अर्थानं आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. एका बाजूला जय गावदे वडूनवकर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीचे आहेत आणि खऱ्या अर्थानं निश्चितच दोघांना एकमेकाचे दादा सरकार उद्ध्वस्त झाले. आपलं धावताकडून फलंदाज बाद आहे. मधल्या स्टीवचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं आणि सरळ चेंडू पायावर आदळतो. हलकासा प्रश्न पंचानं विचारला गेला. पंच देखील संमत झाले आणि महत्त्वाची विकेट दिलीप याची या ठिकाणी प्राप्त करताना गोलंदाज जोगेन. लेग बिफोर स्वरूपाने नेक्स्ट बॅट्समन येतो दीपक. 2/4 ओव्हर क्रमांक दुसरं. नेक्स्ट बॅट्समन येतो दीपक. जोगेन अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. बाईकच्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. या एका धाब्याने सांगत धावसंख्या होती 5. ओव्हर क्रमांक आपण दुसरं पाहतो आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या सामन्यामधून साजेशी कामगिरी देखील जय गावदे वढून वगैरे सांगायला करता येत नाहीये. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडूला पुलचा फटका आहे. सोजयानी याचा अतिशय चांगला प्रयत्न आपण पाहिला. पट्स उत्तम होता. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामधून महत्त्वाचे फलंदाज शनी बाद होतोय. येतोय पप्प्या काबूकर. आता मात्र नवगड संघाची एक सर्वात बिन्नीची जोडी मैदानामधून आपण पाहतोय. महत्त्वाचे दोन्ही फलंदाज आहेत पप्प्या काबूकर आणि दीपक पाटील. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंची फेक बाकी आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो जोगेन पाटील.
स्ट्राईक रोटेट करण्याची संधी, न्यू बॅट्समन न्यू बॅटल. पप्प्या काबूकर. अतिशय चांगला चेंडू, हा पलीकडे सुंदर ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो वायडिश. शॉर्ट सेलिंग डॉनला चेंडू जातो. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एखादा मिळे स्वतःचा अकाउंट ओपन करतो. पप्प्या धावसंख्या एकाने पुढे सकते 7. आता मात्र शेवटचा चेंडू आतला गोलंदाज आपल्या स्केलमधून जोगेन. पुन्हा एकदा सुंदर चेंडूची फेक झाली होती. पुलिंचा चेंडू आपण पाहिला होता. अतिशय चांगला चेंडू आतला गोलंदाज जोगेन. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एखादा म्हणजे संघात धावसंख्या होती 8. ओव्हर क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकपुढं आपण पाहतोय. संघ साजेशी कामगिरी पहिल्या 2 ओव्हरमधून निश्चित झालेली नाही आहे. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावांचं आस्किंग रन रेट आहे. या प्रति ओव्हरमागे 4 धावा काढल्या गेल्या आणि या अनुषंगाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 8. आता अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि खऱ्या अर्थानं सामन्यामधून जर मोठं आव्हान द्यायचं असेल तर येणाऱ्या 12 चेंडूमधून निश्चितच तुम्हाला एक चांगला खेळ करावा लागेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय संदीप. चालेल घ्या. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडूकडे क्षेत्रक्षेत्री दक्ष आपण पाहिला. परशु अतिशय प्रतिम उत्कृष्ट झाले. त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्त्वाचा फलंदाज दीपक याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट नो बॅट्समन न्यू बॅटर येतोय जय पाटील. चेंडू थोडंसं पूल काढण्याचा प्रयत्न. दोन धाबा कंप्लीट झालेले. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपण पाहिलं आउटफील्डमधून सोजेन याचं. मात्र या 2 धावांनी नवगड संघाची धावसंख्या 2ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 10. तिसरं षटक प्रगती पथावरील संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज संदीप नाईक. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. चेंडूची लाईन चेक करावी लागेल गोलंदाजाला. पंच बाईटचा इशारा करतात. देवाचा निर्वाळ धावसंख्या 11. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप नाईक. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केले ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट. खराब चेंडू उत्तम प्रास. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं फलंदाजाच्या बॅटमधून. अतिशय चांगला फटका.
कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील नव्हतं आणि स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाला बॅकवर्ड स्क्वेअर समाजा बाहेर जाणार अतिशय दमदार चौकार फलंदाज जय पाटील याच्या बॅटमधून सजला चौकार. चौकार संख्या धावसंख्या 4ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. फलंदाज थोडासा शपथ झाला. खरं आता चेंडूची फेक देखील थोडीशी आपण चुकीची पाहिली. आपटेकर पद्धत चेंडूचा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. अकोटप्प्याचा चेंडू होता. फलंदाज शपथ झाला. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सजला आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट सीमाच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहताना ज्याच्या बॅटमधून. आता मात्र थोडंसं पलटवार किंवा चांगल्या सुस्थितीमध्ये कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. जय गावदे वडूनवगार. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेड केली ऑन साईडचा. पुन्हा एकदा बिग लॉस. लुक ॲट दॅट. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा सजला जय याच्या बॅटमधून. पहिल्या सामन्यामधून देखील संदीप थोडासा मागडा ठरला होता आणि या सामन्यामधून मागडा ठरतोय. साजेशी गोलंदाजी खऱ्या अर्थानं दोन्ही सामन्यामधून संदीप याच्या माध्यमातून झाली नाही असं म्हटलं तर वागवणार नाही आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आणि चांगल्या महत्त्वाच्या गोलंदाजावर हा हल्ला बोल. चेंडू बॅटची आउटसाइड घेतो. चेंडू जातो फाईनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. नकार दिला जातोय. बघा क्रिकेटमध्ये हे देखील फार महत्त्वाचं असतं. धाव घेण्यासाठी तुमचं कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज येतो केवळ. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर स्लॉगवर. ऑन साईडचा पुन्हा एकदा फटका सजलाय. आता मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी कॅरी झाला नाही. महत्त्वाचा फलंदाज जय. मात्र बाद होण्यापुढे संघासाठी उत्तम कामगिरी जयच्या बॅटमधून देखील आपण पाहिली. 2 चौकार, 1 चौकार, 1 धुरी, 1 एकेरी, तब्बल 19 धावा. नेक्स्ट बॅट्समन धावा किती झाली. धावा 28. नेक्स्ट बॅट्समन आहे तो कृष्णा. किती बोल रहे. कृष्णाच्या बॅटमधून 1 धाव कंप्लीट झाली. 1 धावांनी संघात धावसंख्या होती ती 29. ओव्हर क्रमांक शेवटचा अंतिम. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती पप्प्या याला. बघा पप्प्या याच्याकडे देखील चांगल्या वेळी चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं मोठे पटके मारण्याची ताकद देखील त्याच्या बॅटमधून आहे. चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचवाची कोण करते. कवांतर दरम्यान सांगा धावसंख्या होती ती 30.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज केवल फलंदाज निश्चित थोडासा शपल झाला तो ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन व्यवस्था रीड करता आली नव्हती. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तुमचं पदलालित्य. तुमचं फुटवर फार महत्त्वाचं असतं. थोडासा मिसटाइम स्ट्रोक आहे मात्र सेफ लँड होतं चेंडूचा. शॉर्ट मिड विकेटला आपण चेंडू पाहतो. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण दिलं झालं. मोनिशाच्या माध्यमातून ह्याच दरम्यान दोनदा पकडण्याची संधी. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत आणि खास करून या प्रेक्षकामधून आपण पाहतोय भिवंडी रेग्युलर ग्रामीण संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष जय बजरंग कारवी 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर आमचे परममित्र नीलमजी नाईक यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले. खास करून त्याच्या लाडक्या संघाला देखील त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद नीलमजी नाईक. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेला आपण लाईक करता. ऑनसाईडचा फटका सध्या कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र दुसरी धाव घेताना आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सेफ आहे ना सुरक्षित आहे. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. अद्ययावत स्थिती सध्या आपण पाहतो संघाची ती 34 धावा झालेल्या आहेत. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू टाकताना गोलंदाज केवल. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे मात्र चेंडू बघूया एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतो. यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाचा बिग विकेट. कदाचित हा चेंडू सीमाच्या बाहेर गेला असता तर स्पर्धेचा टर्निंग पॉईंट देखील ठरला असता. मोठा फटका मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींचं महत्त्वाचं स्थान नसतं. 4 षटकांच्या ती धावसंख्या झाली ती 34 आणि बिजाचं एक मापक लक्ष असेल ते फक्त आणि फक्त 35 धावांचं. परेश करशील ना आणि या ठिकाणी व्यासपीठावर पाहुणे विकास नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं रोटरी चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी व्यासपीठावर विकास नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी देवराज टावरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे.
तर व्यासपीठावर स्वागत सत्कार होत आहे. विकास नाईक यांचा शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सन्मान चिन्ह भेटवस्तू देऊन त्यांचा स्वागत सत्कार होत आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तसेच प्रवीण खंडागले आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. तर सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक एंडवर परशु, नॉन स्ट्राईक एंडला जोगेन आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय संघासाठी महानंद, ज्याने मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. दर्यांचा पाणी प्या भरती आली आता. पाणी नाही तिथं, याच्या पाणी पोचवा जरा. चला 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 चालू करा रे. परेश परेश काय कर. ठीक आहे मग चालू आहे ना. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने चांगला फटका आहे. चेंडू गॅप मधून जातोय सीमारेषेकडे. 4 धावांसाठी चौकार. डीजे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. 35 धावांचं लक्ष आहे आणि आक्रमक सुरुवात करतोय परशु. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खराब चेंडू होता, परंतु त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. बॅक टू बॅक तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक येते. फलंदाज परशु याच्या बॅटमधून वैयक्तिक 12 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 35 धावा. 35 धावांचं लक्ष आहे आणि 12 धावा झालेल्या आहेत.
फुलटॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 18 धावसंख्येवर संघाची धावसंख्या. निम्मा पल्ला पार झालेला आहे. आता मात्र फक्त 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू 20 धावा 17. 20 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. आक्रमक सुरुवात. पहिल्या 4 चेंडूवर तब्बल 18 धावा पटकावलेल्या आहेत. फलंदाज परशु याने. पुन्हा एकदा चेंडू जाईल. चेंडू अजून सीमारेषे बाहेर गेलेला नाहीये. बघूया काय घडलेलं आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावाने संघाची धावसंख्या 20. आता मात्र दिशा इन चेंडू. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत अवंतर धावसंख्येचं खातं उघडत आहे. संघाची धावसंख्या 1 धावसंख्येने बिनबाद 21. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. क्या सुटतोय चेंडू. जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या 4 धावेने 25. बिनबाद 25. फक्त 10 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 25. 18 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. आणि अशा प्रकारे जोगेन पाटील शून्यावर बाद होतोय. पहिला आदरा बसतोय 25 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केली होती. 35 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्या होत्या. पण परशु याने वैयक्तिक 25 धावसंख्येवर खेळतोय. 24 धावसंख्येवर खेळतोय. एक अवांतर धावसंख्या आलेली आहे. धावसंख्या 25. विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 17 चेंडू शेष आहेत. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला भेटत आहे. प्रेक्षकांना नक्कीच हाय स्कोरिंग किंवा रोमांचक सामने पाहायला प्रेक्षकांची गर्दी असते. मेघनाथ येतोय नवीन फलंदाज. पुढील चेंडू षटकातील सामोर जाईल मेघनाथ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 26. लॉस ऑफ 1 विकेट.
अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. या अगोदरच्या सामन्यामध्ये मोहन भोईर यांचा संघ बाहेर झालेला आहे. आता मात्र ज्ञानेश्वर चिकणे यांचा संघ या स्पर्धेच्या अडचणीमध्ये फसलेला आहे. बघून या, क्रिकेट आहे. फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप डिलिव्हरी, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू, पुन्हा एकदा फुल टॉस. आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळून काढलेला आहे, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. आउट ऑफ द बार. 6 रन. सामना फिनिश. टॉस उडून घेऊ ना, मग नंतर 4ला चालू करू.